संजय राऊतांसोबत अनिल परब सुद्धा आता शिवतीर्थावरती आलेले आहेत। महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची युती होणार आहे या संदर्भामध्ये ही चर्चा आहे। आज संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावरती दाखल झालेत। त्यांच्यासोबत अनिल परब सुद्धा आहेत। ही आपण थेट दृश्य पाहतोय शिवतीर्थावरून। खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देते माझी सहकारी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्सना, नेमकी आता ही बैठक होतीये, काय युती संदर्भामध्ये चर्चा होऊ शकतात? सिद्धेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे हे सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते मुंबई महानगरपालिकासह अनेक ठिकाणी म्हणजे 29 महानगरपालिका होणार आहेत, त्याच्यापैकी मुंबई, नाशिक, ठाणे अशा महत्त्वाच्या महानगरपालिकामध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत आणि इतर ठिकाणी जे आहेत स्थानिक नेत्यांची चर्चा करून ठरवलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा याच आठवड्यात केली जाईल अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते संजय राऊत यांनी स्पष्टपणे आज माध्यमांशी सकाळी बोलताना सांगितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर लगेचच संजय राऊत जे आहेत ते आता शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। याच आठवड्यात जर दोन्ही ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होणार असेल तर नेमकी महाविकास आघाडीमध्ये असलेली काँग्रेस आणि त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या या पुढच्या आठवड्यात काय भूमिका राहतील किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी, कारण राष्ट्रवादीमध्ये आपण बघतोय की शरद पवार गट आणि अजित पवार गट या सगळ्यामध्ये अजून सुद्धा म्हणजे ठाकरे गटाची तयारी आहे, राज ठाकरे सुद्धा दिसतात आपल्याला। मात्र युतीचा जो अधिकृतरित्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव दोन्ही पक्षांकडून एकमेकांना दिला जात नाहीये। मग याच्यावरती नेमकी काय चर्चा होऊ शकते? कारण आता निवडणुका पुढच्या महिन्यामध्ये होत आहेत। जर युती करायचीच असेल तर त्यांना आतापासूनच तयारी करावी लागेल आणि या संदर्भामध्ये या दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा घडू शकते का? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्यापूर्वी पण ठाकरे बंधूंनी अनेक ठिकाणी म्हणजे ठाण्यामधलं आंदोलन असतो किंवा बोगस मतदार यादी किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात जे आहे ते त्यांची भूमिका एकसारखी पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर निवडणूक आयोगासोबत ज्या 2 भेटी झाल्या होत्या तर त्या भेटीमध्ये राज ठाकरे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते एकत्रच गेले होते। या व्यतिरिक्त दिवाळी असो, गणपती असो, दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांचे वाढदिवस असो, घरगुती कार्यक्रम असो, दोन्ही ठाकरे बंधू जे वारंवार एकत्र माध्यमांसमोर येत होते त्यामुळे ठाकरे बंधूंची दिलजमाई झालेली पाहायला मिळाली, कार्यकर्त्यांची दिलजमाई झालेली पाहायला मिळाली। मात्र काँग्रेस सोबत असलेली ठाकरेंची शिवसेना, महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा भाग असलेली शिवसेना नेमकं महानगरपालिकेच्या वेळे म्हणजे निवडणुकीसाठी काँग्रेसची साथ घेणार की ठाकरे बंधू एकत्र येणार यावरती चर्चांना उधाण आलेलं असतानाच संजय राऊत जे आहेत ते म्हणाले की काँग्रेसने आमच्या सोबत आलं पाहिजे आणि माझं आणि राज ठाकरे यांचं बोलणं गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि ठाकरेंची युती होणार याची अधिकृत घोषणा जी आहे ती संजय राऊतांनी केलेली आहे। मात्र या म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार, हे दोन्ही ठाकरे बंधू एका स्टेजवरती येऊन सुद्धा घोषणा करणार अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी केलं होतं। त्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्ह चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण बघतोय की दोन्ही ठाकरे बंधूंनी जर एकत्र आले म्हणजे ऑलमोस्ट एकत्र आलेलेच आहे, पण जर ते निवडणुकीला एकत्रित उतरत असतील तर मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिथे जिथे शिवसेनेचं वर्चस्व आहे अशा महानगरपालिकेमध्ये जागा वाटपाचा तिढा हा लवकरात लवकर सुटला पाहिजे। कारण आपल्याला माहिती आहे की मनसे ज्योत्सना, तू आता जागा वाटपाचा मुद्दा काढलेलाच आहे म्हणून मी तुला प्रश्न विचारतो। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जर आपण बघायचं झालं, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत ज्याच्यामध्ये पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, या सगळ्या महानगरपालिकांवरती जर आपलं वर्चस्व जर दोन्ही पक्षांना ठेवायचं असेल तर कोणकोणत्या महानगरपालिका या ठाकरे गट आणि मनसे ह्या मागू शकतात? नक्कीच मुंबई महानगरपालिका याच्यावरती ठाकरे जे आहेत यांचं वर्चस्व कायम राहावं याच्यासाठी त्यांना मनसेची यावेळेस मदत घ्यावी लागणार, कारण स्थानिक पातळीवरचं हे निवडणूक आहे। त्याच्यामुळे आपण बघितलं की मनसे जे आहे ती स्थानिक पातळीवरती त्यांचं परफॉर्मन्स जे आहे ते चांगलं बऱ्यापैकी ठीकठाक राहिलेलं आहे। मग ते ठाकरेंचे वोट कमी करण्याचं असो किंवा ठाकरेंना सपोर्ट म्हणजे अंतर्गत सपोर्ट करण्याचा असो, दोन्ही ठाकरे बंधू ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा मराठी माणूस एकत्र जोडला जाईल आणि त्याचाच फायदा जो आहे तो मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पालघर या ठिकाणी जे आहेत, वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर अशा ठिकाणी जे आहेत जिथे ठाकरेंचं वर्चस्व जास्त आहे त्या ठिकाणी नक्कीच याचा फायदा दोन्ही ठाकरे बंधूंना होईलच।
मात्र दुसरीकडे आपण बघतोय की एका बाजूला ठाकरेंना मग मराठीचा मुद्दा जर घेतला असेल तर ठाकरेंचे जे त्यांना विधानसभेमध्ये जे काही काँग्रेसमुळे थोडीफार मतं मिळाली होती, सेक्युलर मतं जी मिळाली होती ती मात्र ठाकरेंकडनं नाराज होण्याची शक्यता आहे, पण त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. पण या सर्वांमध्ये जर ठाकरेंनी जर या संदर्भात म्हणजे उद्धव ठाकरेंनी जर जी आहे राज ठाकरेंजवळ सोबत जी युतीची घोषणा जर केली तर मात्र महाविकास आघाडीचा भाग उद्धव ठाकरे राहणार की नाही, इंडिया अलायन्सचा भाग उद्धव ठाकरे यांचे शिवसेना राहणार की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कारण आपण बघतोय की इंडिया अलायन्स मध्ये सगळे विरोधी पक्ष नेते आहेत ज्याच्यामध्ये जे भाजपला कुठल्याच अर्थाने सपोर्ट करत नाही. नितीश कुमार पण आपल्याला माहितीये की ज्यावेळेस इंडिया अलायन्स बनलं होतं तेव्हा नितीश कुमार पण जे आहे ते याचा भाग होते. नंतर परत मग निवडणुका आल्या, मग सत्ता स्थापना आली, त्याच्यामुळे नितीश कुमार जे आहेत ते बाजूला झाले. आता परत महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा अगदी तशीच भूमिका घेत आहेत का आणि मनसेचा आधार घेऊन उद्धव ठाकरे पुन्हा एकदा त्यांचा मुंबई महानगरपालिकेचा गड राखण्यामध्ये त्यांचं वर्चस्व दाखवत आहेत का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र दुसरीकडे आपण बघतोय की महायुतीमध्ये शिंदे सुद्धा जे आहे, शिंदेची शिवसेना जी आहे ती सुद्धा शिवसेनेचं वर्चस्व ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी तिकीट मागण्याची शक्यता आहे, त्या त्या जागा मागण्याची शक्यता आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती असा एक फॉर्म्युला सुद्धा सिद्धेश ठरू शकतो की जिथे जिथे शिंदेची शिवसेना असेल त्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच मनसेचे सुद्धा काही जे स्थानिक पातळीवरती जे मोठे नेते असतील, स्थानिक म्हणजे संदीप देशपांडे सारखे जे नेते असतील त्यांना उभं करण्यात येऊ शकतं. त्याच्यामुळे शिंदेच्या समोर मनसेची फळी उभी राहू शकते आणि भाजपच्या समोर जी आहे ती उद्धव ठाकरेंची फळी उभी राहू शकते. अशा प्रकारचा फॉर्म्युला जो आहे तो बनण्याची शक्यता आहे. जर मुंबईमध्ये नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती या दोन नेत्यांमध्ये युती संदर्भामध्ये काय चर्चा होते, जर युती संदर्भातली चर्चा सकारात्मक झाली तर मग जागा वाटपांचं काय होणार हे सुद्धा पाहणं येत्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.